नमस्कार. आज आंबेहोळ येथे रात्री 2:30 वाजता एक मोठी दुर्घटना घडली. त्याच्यात आपले पवन काशीनाथ चौधरी यांचं घर शॉर्ट सर्किटने स्पार्किंग झाल्यामुळे जळालेले आहे. त्या ठिकाणी त्यांच्या घरातील खूप नुकसान म्हणजे 100% नुकसान झालेलं आहे आणि दुकानाचा पण पूर्ण माल जो भरलेला होता, त्यांचे दुकान आहे त्या दुकानाचाही भरपूर म्हणजे 1.5 लाख रुपयाचा माल स्टॉकला होता तो आणि दुकान या दोघं गोष्टी जळून राख झालेल्या आहे. तर काही आजींनी त्यांनी काही डब्यात पैसे ठेवले होते ते 50-60 हजार रुपये तेही जळाले. अशा प्रकारे त्यांच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे. या ठिकाणी आज सुट्टी असून देखील आपल्या तलाठी मॅडम येऊन त्यांनी पंचनामा केला. गावातील सगळ्या मंडळींनी येऊन या ठिकाणी त्यांना थोडं सांत्वन केलं. त्याचबरोबर मागील काही 2 वर्षापूर्वी त्यांचं म्हणजे देव पण एखादी परीक्षा घेतो. 2 वर्षापूर्वी त्यांचे मोठे बंधूंचं खूप आजारी राहून देहांत झालं. त्यावेळेसही गावातील मंडळींनी त्यांना मदतीचा हात म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आणि 2 महिन्यापूर्वी पवन आणि त्यांच्या आई त्यांचं दुर्दैवी ॲक्सिडेंट झालेलं होतं. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांना दोघांना हेड इंजुरी आणि दोघं कोमामध्ये होते. त्यावेळेसही गावातील मंडळींनी खूप काही मदत केली. त्यावेळेस मोरसिंग काकांनी 50 हजार रुपयाची रोख देऊन त्यांना दवाखान्यात त्यांना सहकार्य केले. आमचे मोठे बंधू देवेंद्र राठोड त्यांनी त्यांना 18,000चा पहिला स्कॅन त्यांचं म्हणजे जे इमर्जन्सी होतं कोणी नव्हतं त्यावेळेस ते तिथं उपस्थित होते. अशा प्रकारे गावातील सगळ्या मंडळींनी त्यांना मोठं सहकार्य केलं या ठिकाणी. आणि आजही समजा 2 महिन्यानंतर त्यांच्यावर इतका मोठा दुःखाचा डोंगर पडला की त्यांचा पूर्ण संसार जळून खाक झालेला आहे. आज त्यांना आजच्या संध्याकाळचं जेवण काय करायचं ही परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तर आज पूर्ण संसार दुकान छोटंसं किराणा दुकान होतं त्याच्यात 3 लाख 1.5 लाख रुपयाचा मालही जळून खाक झालेला आहे. आणि अशा अनुषंगाने आपल्या गावातील काही जे दानशूर आहेत त्यांचं म्हणणं झालं की फुलाची पाकळी आम्ही त्यांना त्यावेळेसही केलं आताही करू म्हणे. तर त्यांना आता भरत शेठ यांनी 10,000 रुपये त्यांना अकाउंटला त्यांना ट्रान्सफर केले आणि त्यांना 10,000ची पहिली त्यांना मदत दानशूर व्यक्तिमत्व असलेले भरत शेठ यांनी त्यांना या ठिकाणी केली आहे. त्याचप्रमाणे मी बाकीच्यांनाही आवाहन करतो आणि त्यांनी थोडीशी मदत होईल ती करावी. तसेच आमदार साहेबांनाही माझं म्हणणं असेल की या गरीब पीडित परिवाराला जास्तीत जास्त काही मदत करता येईल ते तुमच्या माध्यमातून करावी हीच अपेक्षा. आणि एक ग्रामपंचायत मार्फतही त्यांना जे काही मदत लागेल ते आपण करू. धन्यवाद.